मित्रांनो, आपल्याला हा बैल दिसतोय. आज चांगल्या रीतीने पळाला आणि 34 गटामध्ये गटपास झालेला आहे. आज बघूया कुणासोबत पळाला आणि किती धावणीला त्यांच्या बैल आहेत. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि बैलाचं नाव. आमचं गाव पारेकरवाडी झरे. बैलाचं नाव वादळ. आज प्रकाश शेटसुळे झरेकरांचा बैजा, त्यासोबत 34 मध्ये गटपास. आज कुठल्या बैलासोबत पळाला? बैजा प्रकाश शेटसुळे झरे, त्यांचा बैला. आता किती धावणीला बैल आहेत? आपल्या धावणीला 4 बैल आहेत. 2 आज आणलेत, 2 घरी आहेत. आता काय होत असतं, असा एक बैल सांभाळ माणूस बोलते लय पैसे खर्च होते, त्या बऱ्याच अडचणी येतात किंवा सुट्टी मेकर लागते, ते पुढे धरणारे लागतात, सोडणारे लागतात. हा 4 बैल कसा सांभाळ करताय? घरचा सुट्टी मेकर आहे, ड्रायव्हर पण गावातलाच आहे आपल्या, त्यामुळे काय वाटत नाही. घरचे सगळे सहकार्य करतात. पोर बऱ्यापैकी आहे, ती घरचे सगळेजण येतो मैदानात. आता त्याचं किती ही मैदान आहे? त्याचं मैदान 16वा मैदान आहे. 14 गटपास आहे तर 5 गुलाल आहेत. कळम मध्ये महान भारत केसरीला फायनलला राहिलेलं. परत त्या दिवशी शेनवडीत राहिलो शंभू सोबत. परत पोजारवाडीला 3 नंबर केला सर्किट सोबत. आवळाईमध्ये डस्टर सोबत 3 नंबर केला. आता मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात 6-6 महिने गुलाल नाहीत. आपण बऱ्याच मुलाखती घेतल्या काय काय ना, एवढे गुलाल झाले एवढ्या कमी दिवसात. म्हणजे बैलाची पण वैशिष्ट्य तशी असतील पाहण्याची. हो, बैल आता नाही म्हणलं तर 16 ते 17 महिन्याचं खोंड आहे. चांगल्या पद्धतीने पळतय. पहिरे जरा कमी भेटतात, पण तरी पण चालू आहे, प्रयत्न चालू आहेत. आता पायऱ्याला प्रयत्न चालू आहेत, पण गुलाल पण चालू आहेत. होय, गुलाल चालूच आहेत. पण आम्हाला वाटतंय ना जरा मोठ्या पायऱ्यात पळावं ही ती, त्यामुळं जरा ही झालं पाहिजे. म्हणजे अपेक्षा वाढत राहतात का ह्या क्षेत्रात सगळ्यांच्या? वाढणारच की, अपेक्षा वाढलीच पाहिजे. त्याला काय मित्रांनो बघा, आता जर अपेक्षा जर वाढत गेल्या तर सगळ्यांनाच वाटेल की मलाच रोज 1 नंबर करायचा आहे. रोज 1 नंबर असा कोणाला पण होत नाही ना. ज्याचं त्याच्या नशिबाचा खेळ आहे. इथं नशीब साथ दिली तर सगळं शक्य आहे. आता हे साखर येते यांचं बघूया. सुट्टी मेकर म्हणजे महत्वाचा रोल आहे मित्रांनो. सुट्टी मेकरच्याच हातात आहे गाडी बसवायची किंवा कशी सोडायची. कारण जर तिथून जर गाडी चांगली सुटली ना तर पुढं अंतराने गाडी लागते. बरोबर आहे. आणि सुट्टीला ही समजा व्यवस्थित उभा राहतो, त्यामुळे काय अडचण येत नाही. निघतो बिकतो 2 खांदी पळतोय, काय अडचण नाही. आता किती दिवस झालं सुट्टी मेकर आहात तुम्ही? आता मी पहिल्यापासून सोडतो, म्हणजे जसे आमची बैल आहेत ह्या 4च्या आधी एक होता, त्याच्या आधी एक होता, तेव्हापासून आहेच. आता ज्यावेळेस सुट्टी करत असतो ना त्यावेळेस आजकाल काय झाले, पट्टी सिस्टीम आली. आणि पट्टी सिस्टीम म्हणले की तंतोतंत एकदम सुट्टी करायला लागते. की बाबा पाय पुढे गेला की गाडी पुढे अंतराला लागून पण दिली जात नाही, बाद होती. महत्वाचा रोल आहे, कसा निभावता? कारण सगळीच बैल एकसारखी उभी राहत नाहीत. बरोबर आहे. नाही, आमच्यातला योग बैल दमवतो, त्याला पोरं असते त्यामुळं धरते ते. आणि त्यात आता पट्टी सिस्टीम आहे त्यामुळं मागं मोहर, त्यात काही विशेष येत नाही ना. त्यामुळे मोहर मेन धरणाऱ्या जाम धरलं मागं आहे ती पोरं, त्यामुळं अडचण येत नाही. आणि ह्यो तर निवांत उभा राहतो, काय अडचण नाही. म्हटलं का निघून जातो. आता ज्यावेळेस शिकवलं त्यावेळेस सुट्टीला कुणी त्याला तयार केला? कारण तुम्ही सांगितलं निवांत उभा राहतो. आम्ही समजेनेच केला. आम्ही असं म्हणजे घोड्यासंग फेर काढून, असं घरी बैल आहे त्या बैला संगती फेर काढून. आता सगळ्यांचा समज आहे किंवा खरं पण आहे मित्रांनो, घोड्यासंग ज्यावेळेस फेर वासराचा आपण काढत असतो त्यावेळेस गती वाढते. आता ह्यांच्या वासराकडे बघितल्यावर कळतेच ती. घोड्यासोबत ज्यावेळेस फेरे मारले तो फायदा झाला का तुम्हाला? हो, फायदा झाला. म्हणजे कसं, ह्याला कळलं खालनं घोड्यात सुट्टी कमी असते ना, त्यामुळे हे निघून जायला शिकला. आणि मोहर गती वाढली ना, त्यामुळे आता हे मोहर लय उडतो. खालनं जरा कमी निघतो पण मोहर लय उडतो.
आता त्यांनी सांगितलं की मोठ्या पायऱ्यात पळायच्या सर्वसामान्य बैलगाडा मालकांच्या सोबत पळून तर तुम्ही फायनल राहत, त्या फायनल राहण्यात आणि मोठ्या बैलासोबत फायनल राहण्यात काय फरक जाणवतो? नाही, फरक म्हणजे कसं आता मोठ्यात पाल म्हणजे थोडं नाव होतंय, चर्चेत येतंय, त्यासाठी ती तसा म्हणला म्हणजे मोठ्या पायऱ्यात पळायचं असं. म्हणजे ज्यावेळेस मोठ्या बैलात मित्रांनो खरं आहे त्यांचं पळत असतो कोणताही सर्वसामान्य बैलगाडकाचा बैल, त्यावेळेस त्या बैलाला डिमांड येत असतं किंवा पुढून पैरे येत असतात, नाव होत असतं. आता असं तर त्याचं फायनल झालेलंच आहे, पण वेगळं काय जाणवतो का? 4 बैल त्या दुसरी 3 बैल धावलेले आहेत त्यांच्यात आणि ह्याच्यात? नाही, ह्याच्यात फरक आहे. दुई खांदी फुल स्पीड लावते त्यामुळे नाही फरक आहे. आता दुसरा आणलेला ती 25 मध्ये ती 2 नंबरला उतरली गाडी त्याची. आता बैलगाडा क्षेत्रात सर्वसामान्यच मालक जास्त झालेत, पण ह्यात 10 किंवा 11च बैलगाडी मालक गुलालात राहतात, त्याच्याविषयी काय सांगचाल? त्याच्याविषयी म्हणजे कसं आहे थोडक्यात आता बैल पण पळायला लागतोय, असं म्हणून चालत नाही की मी आज गुलालात राहणार आहे. ती म्हणजे नशीब आणि त्यातनं पण बैल पळायला पाहिजे. ते एक पण पळून चालत नाही, दोन्ही पण पळावं लागते तेव्हा ती राहते, असा विषय आहे. कारण ती पळते ती म्हणून रोज राहते ती गुलालात. आपण जर कसला तर आणून उभा केला आणि झोपला तर आपण मारच खाणार आहे. बरोबर. किती दिवसातून बाहेर काढता हो त्याला? का नाही, का 8-10 दिवसातून काढतो बाहेर. आता ह्या नादात बरीच लोक पडते ती, ज्यावेळेस शेतकरी हा नाद करत असतो त्यावेळेस घरचाही समतोल राखायला लागतो तसाच. कारण ज्यावेळेस आपण घरची परिस्थिती चांगली असेल किंवा वातावरण चांगलं असेल त्यावेळेस माणसाची खेळण्याची वृत्ती वाढत जात असते. कसं करताय सगळे मॅनेज, की आता घरातलंही सगळं बघितलं पाहिजे, 4 बैल आहेत त्यांचंही सगळं बघितलं पाहिजे, मैदानही केली पाहिजेत? नाही म्हणजे कसं आदल्या दिवशी सेटिंग लावायला लागतंय घरचं. उद्या बाबा आपल्याला मैदानाला जायचं म्हणजे वैरण्या हे आणून ठेवून ती घरची टाकते, ती मागच्याला पाणी वगैरे समजा लावते ती. इकडं मग समधी पोरं येते ती तिथं कोणत्या समजा घरच्या जेव्हा बाकीच इथं आलं का हे आपण बघायचं इकडूनच, तिथं असलो का ते बघायचं. आता ही सगळी मुलं आलेत तुमच्या सोबत, ही त्यांचं काम टाकूनच आज आले असतील? हो, समजा टाकून समधीचीच काम राहणार ना घरी म्हणल्यावर. तेवढं कोणाचं कॉलेज आहे कोणाचं काय असं. मित्रांनो बघा, बैलगाडा क्षेत्राचा नादच असा आहे की माणूस एखादी गोष्ट थांबवत असतो आणि मैदानामध्ये असतो. ज्यावेळेस माणूस तुम्ही सांगितलं कामं टाकूनच येतात, पण कामं टाकून आल्यावर ज्यावेळेस गुलाल होतो त्यावेळेस ते सार्थक लागतं की आज कामाचा दिवस बुडावला पण आज त्याने गुलाल मिळवून दिला. आनंदात जातोय ना घरी. मागच्या असे दुःख काय राहत नाही ना माग, बाबा मी एवढं टाकून आलतो असं तसं. गुलालात राहायच्या नंतर पुन्हा मग जलस होते, मजा करत जाते ती, असं होतंय ना. त्यामुळे नादान येते ती पोरं समधी. पण आता ही नवीन पिढी आहे सगळी, ह्यात जेवढा फायदा आहे तेवढा तोटा आहे. कारण काय होतंय, जर एखादा नाद लागला आणि बैलगाडी क्षेत्राचा नाद असा आहे की लागला की जास्त लागत जातोय. हो बरोबर आहे. ती म्हणजे कसं नादावर राहतंय आणि एकामेकाचा शोक असतो, बाबा ह्यानं घेतलंय आपण पण घेऊया असं राहतंय ना. आणि शेवटी पैशाशिवाय खेळ नाही, ही पण आहे. बैल पळायला लागतोय आणि पैसा मेन आहे. मित्रांनो हे सहकारी त्यांच्याकडे येऊया. आता बघा मित्रांनो लाजतेत, फक्त त्यांचं एकच रोल असतो की बैलासोबत झटायचं. भलेही मुलाखतीत 2 शब्द बोलायला नाही भेटले तरी चालेल, पण त्यासोबत याचं गुलाल करायचा, तो आनंद घ्यायचा. आता जसं त्यांनी सांगितलं सगळ्याच गोष्टी सांगितल्या, पण सुरुवात ज्यावेळेस झाली तेव्हापासून कसं झालं नियोजन त्याचं सगळं? त्याचं नियोजन पहिल्यांदा ही काय सुट्टी मेकरच आमचे मामा बाचेच आहेत बैलाचे मालक, आणि त्यांनी सगळं नियोजन केलं व्यवस्थित, फेरही ती काढले, रेसल व्यवस्थित दिली आणि मग तयारी चालू केली. आता पहिलं तर तुम्हाला भेटतात, पण तरी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा, कारण पहिलं भेटत असतात आपल्याला ज्यावेळेस आपण नंबर टाकत असतो स्क्रीनवर. सांगा.
87 79 034 128 मोबाईल नंबर आहे. आणि दुसरा एक आहे 95 27 38 95 75 2 नंबर आहे. पुन्हा एकदा सांगा नंबर. 87 79 034 128 ती माझा स्वतःचा आहे. आणि मामाचा 95 27 38 95 75 ह्याचा एक. तुमचा पण नंबर सांगा. 80 80 39 68 99. पुन्हा एकदा सांगा. 80 80 39 68 99. आता तुमच्यासाठी त्यांनी मला थांबायला सांगितलं की त्यांचंही 2 शब्द घ्या. काय करता तुम्ही त्यासोबत? काय ना आपलं हेच कुठं पायऱ्याचं थोडं नियोजन किंवा असं बघणं हे बस नाही काय. आता पायऱ्याचं नियोजन ज्यावेळेस जो व्यक्ती करत असतो त्या व्यक्तीलाच माहित असते त्या बैलाची काय खासियत आहे आणि काय पळ आहे. पायऱ्याला नाही बरं का अजून तर ह्याला अडचण आली. चांगली चांगली बैल हुन फोन करते वासरू पळतंय तेवढं. पायऱ्याला नाही काय अडचण एवढी. दोन्ही साईडला पळतोय जाम पिढणं त्यामुळे नाही काय अडचण त्याला. त्यासोबत जे जिथपासून येत आहे तिथपासून तुमच्यात काय वेगळं बदल झाला? बदल म्हणजे काय 4 माणसात भाऊ मिळून मिसळून राहणं, एकमेकाचा आदर ठेवणं, हे असं बैल क्षेत्रात आल्यानंतर बुद्धी शांत येते माणसाची. मिळून मिसळून राहायला एकमेकाचा आदर करायला शिकतोय माणूस. असं काय बैल क्षेत्रात म्हणजे चुकीचं वागणार नाही. जर शांत डोक्यानं खेळला तर खेळ बी चांगला आहे. शांतपणाने खेळायला पाहिजे, डोक्यानं निवांत राहून. मित्रांनो बघा, त्यांनी जसं सांगितलं की बैलगाडी क्षेत्रात आल्यावर माणूस चांगलाच वागत असतो आणि शांत येतो. दुसऱ्या काही गोष्टी माणसाची चुकी नादाला लागली, वाईट मार्ग आहे. पण जर खरंच चांगल्या भूमिकेने खेळणार असला तर ह्यो नाद चांगला आहे. आणि बाकीच्या वाईट गोष्टीकडे लक्ष जाऊ शकत नाही. ज्याचं बैलात लक्ष आहे किंवा बैल ज्याला प्यारे ते चुकीचं काहीच वागू शकत नाही. आणि ज्याचं बैलावर लक्ष नाही मग कुठं आई बापाविषयी असलं तर ते चुकीचं वागणार. म्हणजे असं बैल क्षेत्र आहे बघा. जर आवडीनं 4 माणसात आनंदानं माणूस जर खेळत असला तर त्याला बाकीचं बाहेरचं वाईट कुठलं मार्ग धरू शकत नाही. तो बघा मित्रांनो, ह्यालाच बैलगाडी क्षेत्र म्हणायला लागल. वाईट लोकही यात येऊन सुधारले तरी चांगल्या रीतीनं राहिलेले आहेत. आपण त्यांना शुभेच्छा कराव्या की त्यांचं नाव करेल आणि कायम त्यांना चांगले पैरे भेटतात. आमच्या ह्यांच्यात 80 किलोमीटरचं अंतर आहे. पण कुठलंच आमचं जवळचा हाडामासाच काय नातं नाही. असं मैत्री आहे. पण एक वेळेला भावाला माग सर म्हणतात, पण मित्र आम्ही एकामेका गळ्यात राहणार. असं ह्या बैल क्षेत्रात आमची म्हणजे एवढी गोडी आहे आणि एकामेका जीवाची माणसं आम्ही झालोय. असं बैल क्षेत्रात जर राहिलं तर त्याला धरतरी कुठं आईबाप नसली तरी त्याला कमी वाटणार नाही. ही क्षेत्र असं मिळून मिसळून राहण्याजोग आहे. बघा मित्रांनो, ह्यालाच म्हणतात बैलगाडा क्षेत्र.